Hello, good morning friends. Yesterday we saw some lessons of the first term in the part 1, Science and Technology part 1. काल तुम्हाला सांगितलं मी की आपल्या 9व्या वर्गामध्ये सायन्सचं एकच टेक्स्टबुक आहे आणि 10व्या वर्गामध्ये त्याचे 2 वेगवेगळे भाग झालेले आहे, पार्ट 1 आणि पार्ट 2. आता या ठिकाणी जो पार्ट 1 आहे आपला त्याच्यामध्ये टोटल 9 लेसन्स आहेत आणि पार्ट 2 सुद्धामध्ये 9 लेसन आहे. तर त्यातला जो सायन्स 1 आहे किंवा पार्ट 1 आहे तो माझ्याकडे आहे. त्या 9 लेसनमधले 5 लेसन फर्स्ट टर्मला आहे. काल पाहिलं आपण, एक लॉज ऑफ मोशन होतं, दुसरं वर्क अँड एनर्जी, तिसरं करंट इलेक्ट्रिसिटी. समजून राहिलं? हे 3 लेसन फिजिक्सचे होते आणि त्याच्यानंतर 2 मेजरमेंट ऑफ मॅटर, ॲसिड, बेस अँड सॉल्ट, हे 2 केमिस्ट्रीचे. म्हणजे डिव्हिजन कसं केलं, म्हणजे पहिले 5 लेसन जे काल मी तुम्हाला एक्सप्लेन करून दिले किंवा त्याचं इंट्रोडक्शन दिलं, ते 5 लेसन जे आहे ते फर्स्ट टर्मचे आहे. त्यापैकी 3 फिजिक्सचे आणि 2 केमिस्ट्रीचे. आणि आता सेकंड टर्ममध्ये 9 पैकी उरलेले हे 4 लेसन आहेत. एक रिफ्लेक्शन ऑफ लाईट, एक स्टडी ऑफ साऊंड, एक कार्बन आणि सबस्टन्सेस इन कॉमन यूज. आता रिफ्लेक्शन ऑफ लाईटमध्ये काय आहे? ऑल ऑफ यू नो व्हॉट इज द मिनिंग ऑफ रिफ्लेक्शन. तुम्हाला माहीत आहे, आपण जेव्हा हातामध्ये मिरर घेतो आणि मिरर घेतल्यानंतर जेव्हा त्याच्यावर सनलाईट आपण पाडतो, असा हा सनलाईट, ओके, तर ह्या सनलाईटला आपण काय म्हटलेलं आहे? याला म्हटलेलं आहे आपण इन्सिडंट रेज विच आर कमिंग फ्रॉम द सन और विच आर कमिंग फ्रॉम द लाईट. हियर लाईट इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन विच कॉजेस द सेन्सेशन ऑफ व्हिजन इन अवर आईज. म्हणजे आता जेव्हा हे लाईट याच्यावर पडतात आणि हा प्लेन सरफेस आहे, मग इट बाउन्स बॅक, ते बाउन्स बॅक होतात, म्हणजे ते असे बाउन्स बॅक होतात. तर या रेला आपण म्हणायचं आहे रिफ्लेक्शन ऑफ द लाईट. डबल आहे का? फ्रॉम द सरफेस, प्लेन सरफेस विच इज रिफ्लेक्टिंग द इन्सिडंट रेज विच आर कमिंग फ्रॉम द सोर्स ऑफ द लाईट. मग तो सनलाईट असू शकतो, आपल्या घरामधले साधे लाईट असू शकतात. ते जे रेस पडतात प्लेन सरफेसवर, ते पडल्यानंतर ते बाउन्स बॅक होतात, म्हणजे परत येतात वेगळ्या डायरेक्शनने. आता हे इथे बाउन्स बॅक झालेले आहे, तर याला म्हणायचं आहे रिफ्लेक्शन ऑफ लाईट. आता या रिफ्लेक्शन ऑफ लाईटसाठी काही रूल्स आहेत, ते रूल्स तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. रिफ्लेक्शन म्हणजे काय? वेन द इन्सिडंट लाईट फॉल ऑन द सरफेस ऑफ द प्लेन सरफेस अँड बाउन्स बॅक, इट इज कॉल्ड अ रिफ्लेक्शन ऑफ लाईट. आता रिफ्लेक्शन ऑफ लाईटसाठी फक्त एक मीडियम पाहिजे. एक तर एअर चालते, एक तर वॉटर पाहिजे, किंवा कोणतं पण एक चालते. एका मीडियममध्ये जेव्हा दोन्ही रेज जातात, कोणते कोणते? इन्सिडंट रेज आणि रिफ्लेक्टेड रेज, तर याला रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणायचं. आता याचे काही लॉज आहेत, पहा, ते लॉज पाहून घ्या. समजा तुम्ही जर याला मिरर म्हटलं, दिस इज कॉल्ड अ मिरर, आणि हा जो पार्ट आहे, हा पार्ट तुम्ही वर्ग 8 मध्ये शिकला, लॉज ऑफ द रिफ्लेक्शन. मी या ठिकाणी लिहितो लॉज ऑफ रिफ्लेक्शन, ओके. आता जेव्हा एखाद्या सोर्सपासून लाईट येतो, तर या लाईटला काय म्हणायचं आहे? इन्सिडंट रे. हा इन्सिडंट रे आहे, इन्सिडंट हा रे, ओके. मग आता ज्या पॉईंटला तो मिळतो, हा समजा पॉईंट पी आहे, तर याला पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट किंवा पॉईंट ऑफ इन्सिडन्स म्हणतात. पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट किंवा पॉईंट ऑफ इन्सिडन्स, ओके. आता रिफ्लेक्शन काय म्हणते की व्हेन लाईट कमिंग फ्रॉम द एनी सोर्स, इट स्ट्राईक ऑन द सरफेस ऑफ द मिरर, देन बाउन्स बॅक. मग तो या ठिकाणी असा बाउन्स बॅक होतो. तर हा जो रे आहे याला म्हणायचं आहे रिफ्लेक्टेड रे. दिस इज कॉल्ड रिफ्लेक्टेड रे, ओके. परंतु हा रिफ्लेक्ट होत असताना काही रूल्स आहेत. तर या ठिकाणी आपण जो मिरर काढला त्याला एक परपेंडिक्युलर लाईन काढायची. ॲक्च्युली दिस इज अ इमॅजिनरी परपेंडिक्युलर लाईन. म्हणजे ही जी लाईन आहे, या लाईनला म्हणायचा परपेंडिक्युलर लाईन आणि या लाईनला नॉर्मल असं म्हणतात, ओके. म्हणजे 8व्या वर्गात तुम्ही शिकला ते इन्सिडंट रे, रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मल, ओके. आता याच्यामध्ये लॉज पहा कोणत्या. नंबर 1 की हा इन्सिडंट रे या नॉर्मलच्या लेफ्टला आहे, बरोबर बा. आणि रिफ्लेक्टेड रे जो आहे
तो नॉर्मलच्या राईटला आहे. म्हणजे इन्सिडंट रे लेफ्टला आहे आणि हा तुमचा रिफ्लेक्टेड रे राईटला आहे. म्हणजे नॉर्मलच्या कोणत्या साईडला आहे? आयदर साईडला आहे का अपोजिट साईडला आहे? यस करेक्ट, हे अपोजिट साईडला. तर पहिला रॉ असा आहे की इन्सिडंट रे आणि रिफ्लेक्टेड रे हे दोन्ही पण अपोजिट टू द नॉर्मल आहे. म्हणजे अपोजिट टू द नॉर्मल म्हणजे ते नॉर्मलला अपोजिट आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आहे अपोजिट टू द नॉर्मल. ओके. आता नंबर 2 की हे तिन्हीच्या तिन्ही जे आहे इन्सिडंट रे, रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मल हे एका प्लेनमध्ये आहे. मग इथं लिहायचं इन्सिडंट रे, त्याच्यानंतर रिफ्लेक्टेड रे आणि शेवटी नॉर्मल. हे सगळेच्या सगळे कसे आहे? ला इन अ सेम प्लेन, एका प्लेनमध्ये आहे. हा दुसरा लॉ झाला. एका प्लेनमध्ये म्हणजे एक प्लेन, समजा जो प्लेन आपण कट करतो त्याच्यामध्ये जसं म्हणजे प्लेन चेंज होत नाही. ओके. आणि थर्ड लॉ फार महत्त्वाचा आहे. आता इथे अँगल ऑफ इन्सिडन्स, अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. ओके. म्हणजे अँगल आय इज इक्वल टू अँगल आर किंवा कॉन्ग्रुएंट असं लिहू शकतो आपण. मग आता अँगल आय कोणता? तर या ठिकाणी इन्सिडंट रे आणि नॉर्मल जो अँगल तयार करतो त्या अँगलला अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणतात. आणि जो अँगल रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मलसोबत तयार होतो त्याला अँगल ऑफ रिफ्लेक्शन असं म्हणतात. पहा एकदा, अँगल मेड बाय इन्सिडंट रे अँड नॉर्मल इट इज कॉल्ड अँगल ऑफ इन्सिडन्स. लक्षात येऊ राहिलं तुमच्या? तुम्हाला डेफिनेशन्स नंतर नोट डाऊन करायचे आहेत कारण ह्या डेफिनेशन नंतर कामं येणार आहेत. हा बेसिक पार्ट आहे ॲक्च्युली. सो अँगल मेड बाय इन्सिडंट रे विथ नॉर्मल इट इज कॉल्ड अँगल ऑफ इन्सिडन्स. तसंच अँगल मेड बाय रिफ्लेक्टेड रे हा आणि नॉर्मल म्हणजे अँगल मेड बाय रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल इट इज कॉल्ड अँगल ऑफ रिफ्लेक्शन. तुम्ही इथे प्रोट्रॅक्टर जर ठेवलं, हा जर 30चा अँगल असेल 30 डिग्री, मग हा अँगलसुद्धा 30चा भरतो. हा जर 40 असेल तर हा सुद्धा 40 भरतो. म्हणजे हा एकदम महत्त्वाचा लॉ आहे. कोणता? अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. तो इन दिस वे वी कॅन एक्सप्लेन द 3 लॉज. आपल्याला 3 लॉज हे माहीत असले पाहिजे. कशाचे? रिफ्लेक्शन ऑफ लाईटचे. डबल एकदा पण मी सांगू राहिलो. वेन द सोर्स ऑफ लाईट इमिट द रेज, these rays fall on the surface of the mirror and bounce back. This bounce back it is called a reflection of light. शब्द लक्षात ठेवा, रिफ्लेक्शन ऑफ द लाईट असं दिलेलं आहे त्याच्यामध्ये. ओके. मग त्याच्यामध्ये आता लॉज ऑफ रिफ्लेक्शन आपण आठव्यावर का शिकलो. नंबर 1 पहा, इन्सिडंट रे अँड रिफ्लेक्टेड रे आर अपोजिट टू द नॉर्मल. म्हणजे हा इन्सिडंट रे आणि हा रिफ्लेक्टेड रे हे कसे आहेत? त्या नॉर्मलला अपोजिट आहे. नंबर 2, इन्सिडंट रे, रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मल म्हणजे तिन्हीच्या तिन्ही ला इन द सेम प्लेन म्हणजे ते एका प्लेनमध्ये आहेत. ला इन अ सेम प्लेन हा दुसरा लॉ. आणि तिसरा जो सगळ्यात महत्त्वाचा आहे, अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. सो दीज आर द 3 इम्पॉर्टंट लॉज ऑफ रिफ्लेक्शन अँड यू हॅव टू कीप इन युअर मेमरी और यू कॅन नोट डाऊन इन युअर कॉपी. कारण हे महत्त्वाचं आहे, कारण हे शेवटपर्यंत तुमचा साथ सोडणार नाही या लॉज ऑफ रिफ्लेक्शन. आता तुम्हाला माहीत आहे त्याच्यामध्ये 2 टाईप्स होते लॉजचे. एका लॉला एका 2 टाईप होते रिफ्लेक्शनचे. एका रिफ्लेक्शनला आपण म्हटलेला रेग्युलर रिफ्लेक्शन आणि दुसरं जे आहे त्याला म्हटलेलं आहे इररेग्युलर रिफ्लेक्शन. ओके. रेग्युलर रिफ्लेक्शन अँड इररेग्युलर रिफ्लेक्शन. बरोबर बा. आता हा जो सरफेस आहे इट इज कॉल्ड अ प्लेन सरफेस और इट इज कॉल्ड अ स्मूथ सरफेस. ओके. आणि हा जो आहे हा कसा आहे? हा रफ सरफेस. देर आर 2 सरफेस, एक प्लेन सरफेस आणि दुसरा रफ सरफेस. नो डाऊट रेज विच आर कमिंग फ्रॉम द सोर्स ऑफ द लाईट दे आर पॅरलल टू ईच अदर. म्हणजे कोणत्याही सोर्सपासून, लाईट असू द्या, सनलाईट असू द्या, काही असू द्या, तिथून येणारे जे रेज आहेत ते पॅरलल राहतात. मग ते कोणत्याही सरफेसवर स्ट्राईक होऊ द्या. आता बा, द रेज विच आर कमिंग फ्रॉम द सोर्स आर ऑलवेज पॅरलल टू ईच अदर. हे जे रेज आहे याला म्हणायचं इन्सिडेंट रेज. ओके. मग आफ्टर स्ट्रायकिंग टू द सरफेस, त्या सरफेसला जेव्हा ते स्ट्राईक होतात
इट गेट बाउन्स बॅक. मग बाउन्स बॅक झाल्यानंतर ते कसे जातात ते बा. मग आता इथे बा हे जे रेज आहे या ठिकाणी हे पॅरलल चालले, हे रिफ्लेक्टेड रे आहे आणि हे कोणते रे आहे, हे इन्सिडंट रे आहे, हे रिफ्लेक्टेड रेस. आणि या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर एक असा जातो आणि एक असं जाते. ठीक आहे. आता हे रिफ्लेक्टेड रे जे आहे पॅरलल नाही. प्लेन सरफेसमध्ये इन्सिडंट रे पॅरलल, रिफ्लेक्टेड रेसुद्धा पॅरलल. आणि रफ सरफेसमध्ये इन्सिडंट रे पॅरलल पण रिफ्लेक्टेड रे हे पॅरलल नाही. अशा प्रकारचं जे रिफ्लेक्शन आहे याला रेग्युलर रिफ्लेक्शन असं म्हणतात. दिस इज कॉल्ड रेग्युलर रिफ्लेक्शन. आणि हे जे दिसून आलं हे काय आहे तुमचं, हे इररेग्युलर रिफ्लेक्शन आहे. ओके. सो देर आर टू टाइप्स ऑफ द रिफ्लेक्शन. वन इज रेग्युलर रिफ्लेक्शन अँड सेकंड इज इररेग्युलर रिफ्लेक्शन. तुम्हाला कळून राहिलं मी काय बोलून राहिलो. प्लेन आणि स्मूथ सरफेसपासून जे रिफ्लेक्शन होते त्याला म्हणायचं रेग्युलर रिफ्लेक्शन. आणि रफ सरफेसपासून जे रिफ्लेक्शन होते त्याला म्हणायचं आहे इररेग्युलर रिफ्लेक्शन. आता डेफिनेशन आहे का बा. रिफ्लेक्शन विच इज ऑकर फ्रॉम द प्लेन और द स्मूथ सरफेस इट इज कॉल्ड अ रेग्युलर रिफ्लेक्शन. डबल आहे का. रिफ्लेक्शन विच इज ऑकर फ्रॉम प्लेन और स्मूथ सरफेस इट इज कॉल्ड अ रेग्युलर रिफ्लेक्शन. हे एक्झाम्पलमध्ये सांगू शकता, रिफ्लेक्शन फ्रॉम द मिरर. आता सेकंड आहे इररेग्युलर रिफ्लेक्शन. नाव द रिफ्लेक्शन विच इज ऑकर फ्रॉम रफ सरफेस. रफ म्हणजे आता समजा वीट असेल किंवा सरफेस ऑफ द मून असेल तर इथून जे रिफ्लेक्शन होते ते रिफ्लेक्शन हे कसं होणार, हे तुमचं इररेग्युलर रिफ्लेक्शन आहे. म्हणजे जेव्हा आपण मिरर घेतो आणि त्याला सनलाईट अलो करतो तो पूर्णच्या पूर्ण लाईट आपल्या डोळ्यावर पडतो, बरोबर आहे, कारण हे रेग्युलर रिफ्लेक्शन आहे. परंतु ऑन द सरफेस ऑफ मून, चंद्रावर जेव्हा सनलाईट पडतो तर पूर्णच्या पूर्ण 100% तो अर्थकडे रिफ्लेक्शन होत नाही. याचं कारण आहे काही रेज इकडे जातात, काही रेज इकडे जातात, काही कोणत्या साईडला जातात. म्हणजे रिफ्लेक्टेड रे हे पॅरलल नाही आहे. तर त्याच्यामुळे सर्वच्या सर्व रे चंद्रापासून येणारे आपल्या डोळ्यावर पडत नाही. म्हणून चंद्रापासून येणारा जो लाईट आहे तो किती % आहे, तो फक्त 20% आहे. ॲक्च्युली मूनलाईट जो आहे, मूनलाईट इज नथिंग बट इट इज द रिफ्लेक्शन ऑफ सनलाईट. पण चंद्रापासून येतो म्हणून आपण त्याला मूनलाईट म्हणतो. पण ॲक्च्युअली त्याच्यावर सनरेज पडतात, पडल्यानंतर ते रिफ्लेक्ट होऊन आपल्या अर्थकडे येतात म्हणून त्याला आपण मूनलाईट म्हटलेलं आहे. सर त्या पूर्णपैकी फक्त 20%, नियर अबाउट अराउंड 20% लाईट हा रिफ्लेक्ट होतो. म्हणून अशा प्रकारचं जे रिफ्लेक्शन आहे त्याला इररेग्युलर रिफ्लेक्शन असं म्हणतात. समजलं. सो देर आर टू टाईप ऑफ रिफ्लेक्शन. वन इज रेग्युलर रिफ्लेक्शन अँड सेकंड इज इररेग्युलर रिफ्लेक्शन. हा झाला त्यातला प्रकार. आता याच्यामध्ये काही कॅरेक्टर्स आहेत पहा. ते कॅरेक्टर जे आहे ते फार महत्त्वाचे. आता लॉस तर तुम्हाला माहीत झाले. लॉस कोणते, इन्सिडंट रे इज अपोजिट टू द रिफ्लेक्टेड रे. नंबर 1, इन्सिडंट रे, रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल आर इन द सेम प्लेन, एका प्लेनमध्ये असतात. नंबर 3, अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणजे हा इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. हा ठीक आहे. देर आर टू टाईप ऑफ रिफ्लेक्शन. वन इज रेग्युलर रिफ्लेक्शन अँड सेकंड इज इररेग्युलर रिफ्लेक्शन. आता ह्याच्यामध्ये काही कॅरेक्टर्स आहेत, ते कॅरेक्टर बघा. आता आपण प्लेन मिररच्या जेव्हा जवळ उभं राहतो, हे डिस्टन्स समजा 1 मीटर जर असेल तर आपली इमेज जी तयार होते ती 1 मीटरवरच तयार होते. म्हणजे असा जर समजा मिरर आहे, ओके, आणि या ठिकाणी समजा तुम्ही आहात, तर हे डिस्टन्स जर 1 मीटर असेल तर त्याची इमेज जी तयार होते, ही इमेज आहे ती सुद्धा 1 मीटरवरच तयार होते. हे पहिलं कॅरेक्टर. म्हणजे डिस्टन्स जे आहे कशाचं, डिस्टन्स ऑफ इमेज हे डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट एवढं राहते किंवा सोर्स एवढं राहतं. हे पहिलं. आणि तुम्ही जर ही लाईन जोडली तर ही लाईन परपेंडिक्युलर असते. म्हणजे P1 इज परपेंडिक्युलर टू सरफेस ऑफ मिरर. हे मिररला परपेंडिक्युलर राहते. डिस्टन्स तर इक्वल राहते. समजा तुम्ही दूर गेले तर मिररपासून तर इमेजसुद्धा दूर जाते. तुम्ही जेव्हा जवळ जाता त्या मिररच्या तेव्हा ते जवळ येते. तुम्ही असं ॲक्शन करून पहा, तुमच्या लक्षात येईल. तुम्ही जेव्हा बोट आरशाजवळ नेता तर तिची इमेज आहे तीसुद्धा जवळ येते. आणि तुमचं बोट जसं त्या सरफेसला टेकलं
ॲज सून ॲज इट टच द सरफेस ऑफ द मिरर द इमेज इज ऑल्सो टच. ठीक आहे ना. म्हणजे हा दुसरा की त्याचा डिस्टन्स इक्वल राहते, त्याची लाईन जर जॉईंट केली तर ते कसे राहतात परपेंडिक्युलर. आणि तिसरं फार महत्त्वाचं आहे, त्याला म्हणतात लॅटरल इन्व्हर्शन. म्हणजे इमेज जी आहे ती लॅटरल इन्व्हर्शन आहे. म्हणजे या ठिकाणी समजा तुम्ही जर के लिहिला, के समजा हे तुमचं मिरर आहे, इथे जर के लिहिला तर त्याची इमेज अशी दिसते. ठीक आहे. याला म्हणायचं आहे लॅटरल इन्व्हर्शन. म्हणजे द इमेज विच इज फॉर्म इन द प्लेन मिरर इज ऑलवेज लॅटरली इन्व्हर्टेड. तुम्हाला माहीत असेल ॲम्ब्युलन्स शब्द तो उलटा लिहिलेला राहतो. कशावर? ते जे ॲम्ब्युलन्स असते मारुती किंवा जी काय मोठी गाडी असेल जिप्सी वगैरे, हे कशासाठी की जेव्हा ती गाडी येते त्याच्यामध्ये पेशंट वगैरे आहे आणि समोर एखादं वाहन जर असेल तर त्याला आरशात बघावं लागते की मागून काय राहिलं. कंटिन्यू सायरन वाजत असतो, डोई 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 वाजतो, बरोबर आहे. मग हा ड्रायव्हर जेव्हा समोरचा जेव्हा त्याच्या आरशामध्ये पाहतो तर त्याला ती गाडी दिसते, तर ते अक्षर लॅटरली इन्व्हर्टेड होऊन त्या ड्रायव्हरला ते सरळ दिसतात. म्हणून त्या ॲम्ब्युलन्सचे अक्षर हे उलटे लिहिलेले असतात. ओके. तर ही तिसरी प्रॉपर्टी आणि फार महत्त्वाची आहे. एकदा पाहून घ्या. डिस्टन्स ऑफ द इमेज इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट किंवा सोर्स. म्हणजे हे डिस्टन्स 1 मीटर असेल तर हे सुद्धा किती राहते तुमचं 1 मीटर राहते. दुसरं, ही जी लाईन आहे लाईन जॉईनिंग ऑब्जेक्ट अँड इमेज किंवा लाईन जॉईनिंग सोर्स आणि इमेज, इट इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द सरफेस ऑफ द मिरर. ते नेहमी परपेंडिक्युलर राहते आणि मग ते लॉस फॉलो करते. कोणता? अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू द अँगल ऑफ रिफ्लेक्शन. आणि थर्ड आहे एव्हरी इमेज विच इज फॉर्म इन द प्लेन मिरर इट इज लॅटरली इन्व्हर्टेड. ओके. तर हे त्याचे कॅरेक्टर्स आहेत. हे कॅरेक्टरसुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पहिलं काय पाहिलं आपण? लॉज ऑफ रिफ्लेक्शन. इन्सिडंट रे, रिफ्लेक्टेड रे, नॉर्मल आर इन द सेम प्लेन. दुसरं, इन्सिडंट रे अँड रिफ्लेक्टेड रे आर अपोजिट टू द नॉर्मल. तिसरं पाहिलं अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. मग सेकंड पार्ट होता त्याच्यामध्ये टाईप्स ऑफ रिफ्लेक्शन. पहिलं टाईप होतं रेग्युलर रिफ्लेक्शन, दुसरा टाईप होतं इररेग्युलर रिफ्लेक्शन. मग आपण कॅरेक्टर बघत आहे की मिररचे काय कॅरेक्टर आहे किंवा रिफ्लेक्शनचे काय कॅरेक्टर आहे. त्यातला पहिला कॅरेक्टर असा आहे की जे डिस्टन्स आहे ऑब्जेक्टचं आणि इमेजचं हे इक्वल राहते. नंतर जी लाईन आपण जॉईन करतो, कशाची लाईन? त्या ऑब्जेक्टची आणि इमेजची, हे एकमेकाला परपेंडिक्युलर असतात. आणि थर्ड की कोणती इमेज ही लॅटरली इन्व्हर्टेड राहते. इन्व्हर्टेड म्हणजे उलटं असते. फक्त काही काही अक्षरं जे आहेत ते सरळ दिसतात. फॉर एक्झाम्पल ए असेल तर एच दिसते, ओ असेल तर ओ दिसते. ठीक आहे. आणि एक्स जर असेल तर तो एक्स दिसतो. तर काही काही इमेज जी आहे ती सरळ दिसते पण ते ॲक्च्युली लॅटरली इन्व्हर्टेड आहे. म्हणजे ही जी साईड आहे ही इकडे जाते आणि ही साईड या साईडला आहे, पण ते सिमेट्रिकल असल्यामुळे त्याचं लॅटरल इन्व्हर्शन आपल्याला माहीत पडत नाही. आणि काही अल्फाबेट असे आहे की त्याचं लॅटरल इन्व्हर्शन आपल्याला माहीत पडते. तर हा तिसरा कॅरेक्टर. सो देअर आर इम्पॉर्टंट कॅरेक्टर. हे डिस्टन्स ऑफ इमेज, डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट सेम, त्याच्यानंतर ती लाईन जॉईन केली की परपेंडिक्युलर असते आणि हे लॅटरली इन्व्हर्टेड असतात. ओके. आता तुम्ही समजा 2 मिरर, हा एक मिरर असा पकडला आणि हा एक मिरर असा पकडला, म्हणजे हा M1 आणि हा M2, आणि याच्यामध्ये समजा एखादा ऑब्जेक्ट जर ठेवला, ठीक आहे, तर याचे इमेजेस किती बनतात? नंबर ऑफ इमेजेस. आता इथे N म्हणजे नंबर ऑफ इमेजेस, नंबर ऑफ इमेजेस. ओके. ए म्हणजे त्याच्यामधला अँगल, अँगल बिटवीन 2 मिरर्स, त्या 2 मिररमधला जो अँगल आहे त्याला म्हणायचं ए. ठीक आहे. मग आता फॉर्म्युला पहा. नंबर ऑफ इमेजेस इज इक्वल टू 360 डिग्री अपॉन ए मायनस 1. हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. एन म्हणजे नंबर ऑफ इमेजेस आणि ए म्हणजे अँगल बिटवीन देम. तुम्हाला माहीत आहे की 2 आरसे जेव्हा तुम्ही असे करतात तर त्याच्यामध्ये जे फॉर्मेशन ऑफ इमेजेस आहे, इमेजेस याचे नंबर बदलतात आणि हा जो नंबर आहे ते त्याच्या अँगलवर डिपेंड करते. ओके. आता हा जो फॉर्म्युला एकदा पहा. नंबर ऑफ इमेजेस इज इक्वल टू 360 अपॉन ए. आता 360 म्हणजे काय? द मेजर ऑफ द सर्कल इज 360 डिग्री.
आणि -1. आता दोन मिररमध्ये समजा आपण 90चा अँगल केला, 90 समजते ना, एकदम असा 90चा अँगल केला, तर त्याच्यामध्ये इमेजेस किती तयार होतात. आता बा इथे समजा आपण लिहिलं n = 360 आणि अँगल कितीचा पकडलेला आहे 90 आणि -1. तर n = याला जर डिवाईड केलं तर 4 येते, 4 - 1, तर नंबर ऑफ इमेजेस किती येतात 3. समजलं. म्हणजे या ठिकाणी अँगल आणि नंबर ऑफ इमेजेसचा जर विचार करायचा झाला, जर 90 डिग्रीचा जर अँगल असेल तर इमेजेस किती तयार झालेल्या आहे तुमच्या, ह्या 3 तयार झालेल्या. समजून राहील तुम्हाला. पुन्हा एकदा पहा. नंबर ऑफ इमेजेस इज गिवन बाय द फॉर्म्युला 360 डिग्री, कारण सर्कलचं मेजर आहे पूर्ण, अपॉन ए म्हणजे त्या दोनमधला अँगल, दोन मिरर जे ठेवले त्याच्यामधला अँगल, आणि -1. आता याच्यामधला समजा 90चा जर अँगल असेल तर इथं 90 ठेवायचं. हा 0 0 कॅन्सल, 9 4 4 येते इथं. मग 4 - 1 किती झाले, तर अँगल जर 90चा असेल तर इथे 30 येते. समजा आता इथे अँगल 60चा आहे आणि एखाद्या समजा आपण 45चा जर म्हटलं, ओके. तर सेकंड एक्झाम्पल पाहू. तर मग इथे आपण किती लिहायचं, पहिल्यांदा 60, 0 0 कॅन्सल आणि 6 1 जा 6 6 जा, तर 6 - 1 किती येते 5. म्हणजे अँगल जर 60चा जर असेल तर इथे 5 इमेजेस दिसतात. तुम्ही कॅन्डल ठेवा, एखादा पेन ठेवा त्या मिररच्या मध्ये, तुम्हाला हे दिसणार. नंतर आता समजा 45चा जर ठेवला, कितीचा 45, तर 360 अपॉन 45 -1. मग आता ह्याला जर डिवाईड केलं तर 45 8 जा, हे 8 होते आणि -1, तर नंबर ऑफ इमेजेस किती आले 7. तर या ठिकाणी हे 7 येते. आता तुम्ही पहा, जसा जसा अँगल हा कमी 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 होऊन राहिला, तशा तशा हे नंबर ऑफ इमेजेस काय होऊन राहिलेलं आहे, वाढून राहिले. म्हणजे आपण काय म्हणणार की नंबर ऑफ इमेजेस इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द अँगल. नंबर ऑफ इमेजेस विच इज फॉर्म in two mirrors, it is inversely proportion to the angle made by them. म्हणजे आता इथे इमेजेस कमी पहा, 90 60 45. मला सांगा अँगल वाढून राहिला का कमी होऊन राहिला. 90 नंतर 60 कमी, 60 नंतर 45 कमी होऊन राहिलेला आहे. आणि आपण जर इमेजेसचा अभ्यास केला, 3 नंतर 5 हे वाढून राहिलं, 5 नंतर 7 हे पुन्हा वाढून राहिलं. म्हणजे अँगल हे कमी होऊन राहिले आणि नंबर ऑफ इमेजेस हे वाढून राहिलेले आहे. माय डिअर फ्रेंड्स, याला इन्व्हर्स प्रपोर्शन असं म्हणतात. म्हणजे वाक्य कसं तयार होईल, इफ द अँगल बिटवीन टू मिरर्स इन्क्रीजेस देन द नंबर ऑफ इमेजेस डिक्रीजेस. त्याच्या उलट म्हणू, इफ द अँगल डिक्रीजेस देन द नंबर ऑफ इमेजेस इन्क्रीजेस. म्हणजे हे त्याचं रिलेशन आहे की नंबर ऑफ इमेजेस इन्व्हर्सली प्रपोर्शन टू देअर अँगल्स. आता हे जे मिरर आहेत, या मिररचे ॲक्च्युली 2 टाईप्स आहेत. एकाला म्हणायचं आहे प्लेन मिरर आणि एकाला स्पेरिकल मिरर. देअर आर 2 टाईप्स ऑफ द मिरर. पहिला जो टाईप आहे त्याला म्हटलेला आहे प्लेन मिरर, म्हणजे तुम्ही जे घरी वापरता. आणि दुसरा जो आहे त्याला म्हटलेला आहे स्पेरिकल मिरर. आता स्पेरिकल मिररचे पुन्हा 2 टाईप आहे. एकाला म्हटलेलं आहे कॉन्केव्ह आणि दुसऱ्याला काय म्हटलेलं आहे कॉन्व्हेक्स. म्हणजे 2 प्रकार. मिरर कसा बनतो की तुम्ही ग्लासचा प्लेन सरफेस, त्याला सिल्वर किंवा निकेल किंवा ॲल्युमिनियम किंवा क्रोमियमनं जर प्लेन असा सरफेस मारला आणि त्याला सपोर्टसाठी रेड ऑक्साईड मारला तर मिरर तयार झाला, तर तो प्लेन मिरर झाला. प्लेन मिररचं वैशिष्ट्य असं आहे की आपला जेवढा चेहरा आहे तेवढा चेहरा त्याच्यामध्ये दिसतो. ठीक आहे, हा पहिला प्रकार मिररचा. दुसरा आहे स्पेरिकल मिरर. आता स्पेरिकल मिरर म्हणजे जो सरळ आहे, असा थोडा कर्व आहे, तर ज्याचा इन्नर भाग, आतमधला भाग हा रिफ्लेक्टिंग असतो, इन्नर पार्ट हा रिफ्लेक्टिंग असतो. आता फॉर एक्झाम्पल असं, तर तुम्ही हा जो पार्ट आहे हा नॉन रिफ्लेक्टिंग आहे आणि हा जो पार्ट आहे इन्नर पार्ट हा रिफ्लेक्टिंग आहे, तर अशा मिररला म्हणायचं आहे कॉन्केव्ह. आणि तुम्ही समजा असा मिरर जर घेतला ना, हा पार्ट बाहेरचा जो पार्ट म्हणजे आउटर सरफेस, म्हणजे बाहेरचा जो पार्ट आहे हा रिफ्लेक्टिंग आहे. इथे पहा, हा जो आहे हा इन्नर पार्ट रिफ्लेक्टिंग आहे. वेन इन्नर पार्ट ऑफ स्फेरिकल मिरर
इज रिफ्लेक्टिंग इट इज कॉल्ड कॉन्केव मिरर. मी ॲक्च्युली डेफिनेशन पण सांगू राहिलो आणि तुमचं जर लक्ष असेल तर तुम्ही त्याला पॉईंट आऊट करा की प्लेन मिरर आणि स्पेरिकल मिरर हे त्याचे दोन टाईप्स आले, नो डाऊट. मग स्पेरिकल मिररमध्ये पुन्हा दोन टाईप आहे, एक कॉन्केव मिरर आहे आणि एक कॉन्व्हेक्स मिरर आहे. हुज इनर पार्ट इज रिफ्लेक्टिंग इट इज कॉल्ड अ कॉन्केव मिरर अँड हुज आउटर पार्ट इज रिफ्लेक्टिंग इट इज कॉल्ड अ कॉन्व्हेक्स मिरर. ओके. आता कॉन्केव मिरर कुठे आहे? तुमच्या इथं स्टीलचा चम्मच आहे नवीनवाला, त्याच्या आतमधला भाग पहा हा कॉन्केव आहे आणि पाठीमागचा जो भाग आहे तो कोणता पार्ट आहे? तो कॉन्व्हेक्स पार्ट आहे. तुम्ही त्याच्यामध्ये चेहरा पहा. तुम्ही समजा चेहरा जर पाहिला खोलगट भागामध्ये तो मोठा आणि उलटा दिसतो. प्रयोग करून पहा घरी. एक स्टीलचा चमचा घ्या नवीन आणि त्याला आतमधल्या खोलगट भागात पहा जो कॉन्केव पार्ट आहे. तुम्हाला तुमचा चेहरा ॲडजस्ट करावा लागेल, एका ठिकाणी नाही पडतं, थोडंसं मागं पुढं करा त्याला. तर तुमचा चेहरा हा उलटा दिसेल, थोडं दूर पकडायचं आणि चेहरा हा मोठा दिसतो. त्या उलट तुम्ही जेव्हा चम्मच उलटा पकडता असा तेव्हा तुम्हाला असं दिसेल तुम्ही सरळ दिसून राहिलेले आहे. तुमचा चेहरा हा सरळ आणि लहान दिसतो, तर हा तुमचा कॉन्व्हेक्स पार्ट झाला. म्हणजे त्या स्टीलच्या चम्मचमध्ये दोन्ही मिरर आहे, दोन्हीही पार्ट हे रिफ्लेक्टिंग आहे. खोलगट भाग कॉन्केव आणि हा इकडचा जो भाग असतो बाहेरचा आउटर सरफेस हा तुमचा कॉन्व्हेक्स पार्ट आहे. मग आता इमेजेस तुम्हाला समजले. तुम्ही पहा घरी स्टीलचा नवीन चमचा घ्या, खोलगट भागामध्ये पहा, थोडं दूर पकडा, तुमचा चेहरा मोठा आणि उलट दिसतो आणि मागच्या साईडला जर पाहिला तर लहान आणि सरळ दिसतो. हा मेन डिफरन्स आहे. मग आता हे कॉन्केव मिरर आणि कॉन्व्हेक्स मिरर कुठे वापरतात? आता कॉन्केव मिरर डेंटिस्ट जे असतात, डॉक्टर लोक, दातामध्ये काही कीड वगैरे लागली तर तिथे त्यांना काही दिसत नाही म्हणून एक असा मिरर असतो, तो मिरर आतमध्ये टाकायचा, तो कॉन्केव मिरर असतो. पहा बरोबर आहे का? कॉन्केव मिरर इज यूज्ड बाय द डेंटिस्ट इन ऑर्डर टू सी द डिके इनसाइड द टीथ. म्हणजे दातामध्ये जी कीड लागलेली आहे त्याला पाहण्यासाठी डेंटिस्ट वापरतात. दुसरा हा कॉन्केव मिरर सोलार कुकरमध्ये सुद्धा वापरतात. सोलार कुकरमध्ये पूर्ण रेस येतात, इन्सिडेंट रेस, आणि हे रेस पडल्यानंतर जो पॉट आहे त्या पॉटमध्ये जिथं आपण तांदूळ किंवा भात शिजायला ठेवलेला आहे तर त्या ठिकाणी सगळं रेस जातात, तर त्या ठिकाणी कॉन्केव रे वापरतात. ओके. आता कॉन्व्हेक्स, तुमचा जो मोटरसायकल आहे किंवा कार आहे त्या मोटरसायकलला एक साईड मिरर आहे, तो साईड मिरर असतो तुमचा कॉन्व्हेक्स मिरर. त्याच्यामध्ये तुम्ही पहा मागून येणारे सगळे वाहनं लहान दिसतात. एखादी बिल्डिंग पहा, एखादं झाड पहा, ते एवढंच का आपला चेहरासुद्धा, आपला चेहरा एवढा आहे तर त्यात छोटूसा दिसतो, आपली इमेज छोटी दिसते, कारण तो कॉन्व्हेक्स आहे. म्हणजे तुम्हाला जर असं म्हटलं हाऊ विल यू आयडेंटिफाय वेदर द गिवन मिरर इज अ कॉन्व्हेक्स किंवा कॉन्केव? एक तर तुम्हाला ते हात लावून ओळखता येते. असा खोलगट जर भाग असेल तर त्याला कॉन्केव म्हणायचं आणि असा फुगलेला भाग जर वाटत असेल त्याला कॉन्व्हेक्स म्हणायचं. पण आता कधी कधी काय हे जजमेंट करता येत नाही. मग त्याच्यामध्ये पहाच आरशामध्ये तुमची इमेज सरळ आणि उलटी जर दिसली तर 100% हा कॉन्व्हेक्स. म्हणजे आपल्या गाडीला जो आरसा लावलेला आहे, मिरर जो लावलेला आहे, तो कसा आहे? तो कॉन्व्हेक्स आहे. त्याच्यामध्ये इमेज कशी दिसते? छोटीशी दिसते आणि एकदम सरळ दिसते. आणि कॉन्केवमध्ये काय आहे की इमेज ही मोठी दिसते आणि उलट दिसते, आपण असं उलटं दिसतो. तुम्ही समजा असा पेन जर पकडला तर तो असा दिसणार. कशामध्ये? कॉन्केवमध्ये. आणि कॉन्व्हेक्समध्ये सरळ दिसते. तर अशा प्रकारे त्याचे ते एक्झाम्पल्स आहे. ओके. तर आपण मिररचे प्रकार पाहिले. एक मिरर आहे प्लेन मिरर, दुसरा आहे स्पेरिकल मिरर. प्लेन मिररला जेवढी इमेज असते तेवढं ऑब्जेक्ट असतो तेवढीच इमेज असते. आता स्पेरिकल मिरर दोन टाईपचे आहे, एक कॉन्केव मिरर आणि एक कॉन्व्हेक्स मिरर आहे. कॉन्केव मिररचा खोलगट जो भाग आहे, खोलगट भाग, तो कसा असतो? तो कॉन्केवचा असतो आणि बाहेरचा जो भाग आहे आउटर तो असतो तुमचा कॉन्व्हेक्स. सो स्पेरिकल मिरर हॅज टू टाईप्स, एक कॉन्केव मिरर आणि हा दुसरा कॉन्व्हेक्स मिरर. तर हा जो पार्ट आहे हा रिफ्लेक्शन ऑफ लाईटमध्ये येते. म्हणजे रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणजे काय, त्याच्यानंतर लॉज ऑफ रिफ्लेक्शन काय, टाईप्स ऑफ रिफ्लेक्शन काय, मिरर म्हणजे काय आणि टाईप्स ऑफ मिरर कोणते आहे जे आता शिकलो, प्लेन मिरर आणि स्पेरिकल मिरर. आणि स्पेरिकल मिररचे अगेन टाईप काय, तर ते आहे तुमचे कॉन्केव आणि कॉन्व्हेक्स. त्याच्यानंतर आहे स्टडी ऑफ साऊंड. आता स्टडी ऑफ साऊंड म्हटल्यानंतर साऊंड इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. मी बोलतो तुम्ही तुमच्या कानाने ऐकून राहिले, बरोबर आहे. याचा अर्थ काय की माझा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचून राहिला आहे. समजा तुम्ही वर्गात बसून आहे, मी या ठिकाणून शिकून राहिलो, तर व्हॉट एव्हर मे बी द साऊंड विच इज क्रिएटेड बाय माय व्होकल कॉर्ड,
याला व्होकल कॉर्ड म्हणतात. ही आपल्याला दिलेली देणगी आहे, निसर्गाने दिलेली देणगी आहे की आपण बोलू शकतो. मानव जर सोडला तर कोणताही प्राणी एवढा स्पष्ट बोलत नाही. मिठ्ठू बोलत नाही, कावळा बोलत नाही, त्यांचे वेगवेगळे आवाज ठरलेले आहे. कावळा फक्त कावकाव करेल, बरोबर आहे. मिठ्ठू किंवा मोर यांचे वेगळे वेगळे आवाज आहे. परंतु आपण जे आहे आपल्याकडे प्रत्येक प्रकारचा शब्द आहे. आपल्याकडे वेगवेगळे अल्फाबेट्स आहे. मराठीचे अल्फाबेट्स वेगळे आहे, हिंदीचे वेगळे आहे, त्याच्यानंतर तुमचा जो इंग्लिशचा पार्ट आहे तो सुद्धा वेगळा आहे. ओके, तर ही देणगी जी दिलेली आहे ही निसर्गाची देणगी आहे. तर हा जो स्टडी ऑफ साऊंड आहे, हा स्टडी ऑफ साऊंड हा महत्त्वाचा लेसन आहे फिजिक्सचा. म्हणजे 2 फिजिक्सचे लेसन आहे, एक रिफ्लेक्शन ऑफ लाईट आणि एक स्टडी ऑफ साऊंड. ओके, नंतर केमिस्ट्रीचे आहे कार्बन आणि सबस्टन्स इन कॉमन यूज. तर हा जो कार्बन सबस्टन्स इन कॉमन यूज आहे स्टडी ऑफ साऊंड याच्याबद्दल आपण उद्या घेणार आहोत. तर आज मी फक्त रिफ्लेक्शन ऑफ साऊंड जे आहे याच्याबद्दलची बेसिक कन्सेप्ट होती ती सांगितली की बाबा रिफ्लेक्शन म्हणजे काय, ते कुठं होते, कोणत्या मीडियममध्ये होते, त्याचे लॉस काय, टाईप्स ऑफ रिफ्लेक्शन काय, रेग्युलर आणि इरेग्युलर. त्याच्यानंतर मिरर काय, मिरर नंतर त्याच्यानंतर 2 टाईपचे मिरर कोणते आहे, प्लेन मिरर आणि स्फेरिकल. आणि स्फेरिकल मिररमध्ये आहे कॉन्केव्ह मिरर आणि कॉन्व्हेक्स मिरर. ओके, आणि ते कुठं यूज होतात ते पण मी घेतलेलं आहे. तर उद्या मी आता स्टडी ऑफ साऊंड आणि उर्वरित जे लेसन आहे त्याच्याबद्दल स्टडी करणार. ओके, तर थँक्यू फॉर टुडे.